आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। अखेर 2 वेळच्या पोटाच्या तळमळीने घेतला 2 चिमुकल्यांचा जीव। 2 वेळच्या जेवणाची सोय करण्याकरिता वन भटकणाऱ्या 2 चिमुकल्यांचा अखेर कायमचा संघर्ष संपला। ही धक्कादायक घटना यवतमाळ वडगाव येथील आहे। अरमान खान शहीद खान वय 11, जियाद खान शहीद खान वय 11 राहणार शांतीनगर वडगाव मोक्षधामजवळ अशी मृत मुलांची नावे आहेत। हे दोघेही सोबतच फिरून भंगार गोळा करत होते। आईवडील दोघेही रोज मजुरी करत असल्याने त्यांची घरी भेट होत नव्हती। मुलं सकाळी बाहेर पडली की रात्रीच येत होती। 21 मार्च रोजी सकाळी बाहेर गेलेले दोघे भाऊ रात्री उशिरापर्यंत परत आले नाही। त्यामुळे त्यांची आई अंजुम फिरदोस रशीद खान यांनी शुक्रवारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला। या मुलांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा शोध लागला नाही। शनिवारी रात्री बायपास परिसरातील नाल्याजवळून गुरे घेऊन जात असलेल्या गुराख्याला नाल्यात 2 प्रेत तरंगताना दिसले। त्याने याची माहिती वडगाव परिसरात दिली। ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह बाहेर काढले। सुरुवातीला मुलांची ओळख पटत नव्हती। चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार पुढे आला। या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन दोन्ही भावाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले। दोन्ही मुलांचे अपघाती निधन झाल्यामुळे खान कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। का एवढ्या लहान वयात मुलांना शिक्षण घेण्याच्या वयात पोटाचा प्रश्न सोडवण्याकरिता घराबाहेर पडा लागत आहे याचा विचार शासनाने करायला पाहिजे। नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई, यवतमाळ।